नमस्कार मित्रांनो, आज जेजुरी या ठिकाणी मैदान होते। जेजुरी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, खंडोबाचं देवस्थान त्या ठिकाणी आहे जेजुरीमध्ये। आणि त्या ठिकाणी एक मैदान होतं, प्रथमच मैदान होतं बहुतेक असं मला वाटतं त्या ठिकाणी। आणि त्या ठिकाणी आज इन्व्हाइट केलेलं आहे बकासूरला। रात्री तुम्ही बघितलं रायगड जिल्ह्यामध्ये बकासूर गेलेला होता आणि त्या रायगडमधून आज येतोय की काय थोडंसं प्रश्नचिन्ह उभं राहतं, कारण की ट्रॅव्हलिंग खूप होईल बकासूरचं। तरीसुद्धा सांगू शकत नाही काय, कारण की तुम्हाला माहिती आहे बकासूर आज मैदान होतं आहे। आज तारीख आहे 19, म्हणजेच उद्याचाच दिवस आहे मध्ये। त्याच्यामुळे बकासूरला आज महत्त्वाचं आहे, म्हणजे आज पळणं खूप महत्त्वाचं आहे। कारण की जेवढा बकासूर फ्रेश राहील, जेवढा बकासूर पळेल तेवढा बकासूर फ्रेश राहतो, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे। पुसेगावगत होऊ नये, पुसेगावच्या मैदानामध्ये ज्या दिवशी उतारा त्याच्या अगोदर त्याला खूप आराम होता। तुम्ही बघितलं त्याला आरामाची गरज लागत नाही। बकासूरला जेवढं पळेल तेवढं त्याचं अंग जे आहे ते गरम राहतं। आणि 100% तुम्हाला सांगतो बकासूरला त्यांनी इन्व्हाइट तर केलेलं आहे। मी रात्री त्यांचे व्हिडिओसुद्धा बघितले, त्यांच्या मैदानामध्ये त्या लोकांची मुलाखत बघितली। त्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला त्यांनी की बकासूर मैदानामध्ये येणार आहे का। त्यांनी सांगितले की बकासूर त्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल, येणार आहे। प्रमुख अतिथी म्हणून सुद्धा येणार आहे तो, कदाचित पळताना सुद्धा दिसू शकतो। एक फिक्स असं समजू नका की बकासूर त्या मैदानामध्ये येईल किंवा बकासूर पळेल म्हणून, कारण की बकासूर काल रायगड जिल्ह्यामध्ये गेलेला होता। त्या ठिकाणी उद्घाटन होतं, त्या उद्घाटन रात्री 7 वाजता का 8 वाजता तिथं बकासूर होता। आता रायगडवरून पुणे जिल्ह्यामध्ये ट्रॅव्हलिंग किती राहतं आहे आपल्याला तिकडचं काय माहीत नाही। आपण कधी आजपर्यंत मुंबईला पुण्याला गेलोच नाही, लांबनंच आपलं नुसतं ऐकले, टी व्हीत बघितले, कधीच नाही गेलो। काय कामच नाही तर आपलं पुण्याला कशाला जातो मी पुण्याला, मी पुणेच बघितलं नाही अजून। मी सातारा जिल्ह्याचं मी सातारा बघितले, सांगली बघितले, कोल्हापूर बघितले, रत्नागिरी पण बघितले, गोव्याला पण गेले, पण तिकडं नाही कधी गेलो। पुणे मुंबई साईडला तिकडे कधी गेलं काय सांगण्याचा संबंधच नाही। परंतु बकासूरसाठी जाणार आहे पुढच्या महिन्यात, आणि बकासूरची मुलाखत आणि मामांची मुलाखत ही घेणार तर घेणार, 100% नाही 1000% घेणार, प्रेक्षकांसाठी घेणार। आणि रात्री एक मला खूप दिवसामध्ये SMS आले, खूप लोकांनी मला बक्षिसं पाठवली, आणि त्यांचं मी खूप आभार त्या व्यक्तींचं, कारण की त्यांनी माझ्यावरती एवढं प्रेम दाखवलं आणि खरंच त्यांचं मी ऋणी राहील। ज्यांनी बक्षिसं पाठवली त्या दिवशी तुम्ही बघितलं मी 23 का 24 जणांची नावे जी आहेत ती पुकारलेली। परत मी काल आणि परवा दिवशी ज्या लोकांनी मला बक्षिसं पाठवली त्यांची नावे जी आहेत ती मी आज संध्याकाळी 6 वाजता तो व्हिडिओ घेऊन येईन। कुणी मला किती रुपये बक्षीस पाठवलं, आणि खरंच खूप लोकांचं एवढं प्रेम माझ्यावरती असेल मला नव्हतं माहीत। आणि बघूया आज बकासूर तर नियोजन कसं असेल। जर बकासूर आता पळला तर त्या ठिकाणी कोण पैरा असू शकतो। आता तुम्हाला सांगतो बकासूर जर त्या ठिकाणी जर पळाला तर घरचीच गाडी पळेल मला वाटते, कारण की घरचीच गाडी पळली पाहिजे। आता पैरा ज्यांचं झालं असते, प्रत्येकाचे पैर जे आहेत ते फिक्स झाल्यात, जमाच आहेत, परंतु ट्रायल माराय काय जाते, अंग गरम राहिलं पाहिजे, फ्रेश राहिलं पाहिजे। तुम्ही कुठल्याही सामना खेळताना जाताना आधी सराव करून जाता, त्यामुळे आज बकासूरची कदाचित रंगीत बारकं कुत्र्याचं पिलं आहे ते बघा पायाला चावतं आहे, त्याच्यावर एक म्हणतं मोठं कुत्रं आहे खेळते ती या बघा। आज बकासूर बघूया, STC लाईव्ह या चॅनलवरती आपल्याला लाईव्ह दिसेल ते मैदान, आणि बघूया, कारण की धप्पा मिळू शकतो। बघूया आता शेवटी मैदानामध्ये गेल्यानंतरच समजेल, म्हणजे मैदान लाईव्ह चालू असतानाच कळेल, कारण की खूप लोकांना माहिती आहे बकासूर पळतो तर पळतोच। आणि बघूया पैरा घरचाच साज असेल मला वाटते, किंवा तुम्हाला काय वाटते तुम्ही सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। जेजुरीमधून कोण बघणार असेल आपला व्हिडिओ तर त्यांनी जरा कमेंट्समध्ये सांगा की आज बकासूर त्या मैदानामध्ये पळणार आहे का नाही, कारण की आयोजकांनी काल सांगितले की त्या मैदानामध्ये बकासूरला आम्ही इन्व्हिटेशन केलेलं आहे। बकासूर प्रमुख अतिथी म्हणून आहे त्या मैदानाचा, एक पाहुणा म्हणून येणार आहे। आता त्या दिवशी बघितलं तुम्ही गर्णिकेचा राजन तो प्रमुख पाहुणा म्हणून आलेले, आणि दोघांची गाडी पळाली होती। आजही तसं होऊ शकतं। बकासूरला आमंत्रित केले म्हटल्यानंतर जेजुरीचा सुद्धा एखादा नंदी असेल तो बकासूरसोबत पळताना दिसू शकतो। बघूया, आज मैदान चालू आहे, STC लाईव्हवरती मैदान चालू होईल थोड्या उशिरानं। लाईव्ह लॉट रात्रीच पडलेत,
जरा बघा आणि मला सांगा. आणि जर कुणाला अजून बक्षीस पाठवायचे असेल, कुठली फ्रेंड्स असतील कुठून, तर माझा नंबर माहिती आहे 9561119940 वरती तुम्ही गुगल पे फोनपे करू शकता, काम आवडत असेल तर. धन्यवाद.